मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत की जी आज 30 वर्ष होऊन गेली, हयात ऊर्जावान, एनर्जेटिक अशा पद्धतीने आपलं कार्य करीत आहे. आणि आज 31 जानेवारी 2025 या रोजी ती त्यांच्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. मित्रांनो, जगावेगळा जगताप या यूट्यूब चॅनलवरती आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचे विचार आपण साझा करणार आहोत. तर चला आपण जाऊया. आमचे बंधू विलासजी मलुष्टे आपल्याशी गप्पा मारणार आहेत. काय सांगतायत सर? नमस्ते. नमस्कार. जगावेगळा जगताप या यूट्यूब चॅनलवरती मी आपले हार्दिक स्वागत करतो. मी दिलीप जगताप. आपल्या सेवानिवृत्तीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. नक्की. वास्तवात हा विषय जो आहे सर, की हा हृदयस्पर्शी आहे. तुम्ही दुसऱ्या इनिंग मध्ये जाणार आहात. तुम्हाला काय वाटतंय ह्याविषयी? तुम्हाला काय वाटतंय या सेवानिवृत्तीच्या संदर्भात? आपण पहिला प्रथम मला याचं उहापोहा करायचा आहे सेवानिवृत्तीच्या संदर्भात. आता तुम्ही म्हणाल की मी एनर्जेटिक आहे, तर ऍक्च्युली ना मला स्वतःच वाटत नाही की मी आज रिटायर होणार आहे. क्या बात, क्या बात, क्या बात. पण आता काय, आता नियत वयोमानाप्रमाणे आणि एकदा शासकीय सेवा म्हटली की तुमचं निवृत्ती ही अपरिहार्य आली. आलीच आलीच आलीच. आणि त्याप्रमाणे हा दिवस हा. होईल. तसं म्हटलं तर तुम्ही बोला, म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला स्वतःला अजून पण वाटत नाही की मी रिटायर होतो. नक्कीच 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 नक्कीच. खूप छान, खूप छान. बरं बंधूंनो आणि भगिनींनो, मलुष्टे सर हे 1994 साली नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झाले. त्या अगोदर ते शासनाच्या सेवेमध्ये होते. मला वाटतं मत्स्यालयामध्ये होते तुम्ही. तिथं तुम्ही किती वर्ष काढली? ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये असतानाच मी NPSC ची क्लरिकल एक्झाम पास झालो होतो. ओके ओके ओके. आणि मी 89 पासून त्या फिशरीज डिपार्टमेंटमध्ये फिशरी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागात होतो. हो हो हो. 11 सप्टेंबर 1989 पासून होतो. हो हो हो. मग आपली महापालिकेची बँगलोरला स्थापना झाल्यानंतर एकत्रित संवर्गाची आणि बऱ्याच मोठी ऍडव्हर्टाईज निघाली होती. अच्छा. त्यात करनिरीक्षकाच्या ऍडव्हर्टाईज होती. अच्छा. आणि त्यात मी फॉर्म भरला. रमेश कुमार आयुक्त होते. अच्छा. खूप कडक होते ते. हो हो. आणि मुलाखती झाल्या आणि सिलेक्शन झालं आणि मी 15 डिसेंबर 94 इथे रुजू महापालिकेत होतो. मग इथे रुजू झाल्यावर पहिला प्रथम तुमचं डिपार्टमेंट किंवा तुमचा जो विभाग होता तो कुठला होता? मी कर निरीक्षक म्हणून जॉईन झालो. हा. त्याच्यामुळे नॅचरली कर आकारणी विभाग होता. हा. तेव्हा आम्हाला मुंडले साहेब आणि बापट साहेब होते. हम्म. आणि ते म्हणजे आमचे पहिले गुरु. अच्छा थोडक्यात. अच्छा अच्छा. म्हणजे त्यांनी जे शिकवलं, म्हणजे त्यांनी ते कुंभार कसं मातीचं मडकं घडा घडवलं, बनवतो. तसं त्यांनी आम्हाला घडवलं ऍक्च्युली. हा. आज पण मी मुंडले साहेबांचे सल्ले घेतो. वा वा. म्हणजे परवा आपली सुप्रीम कोर्टात केस आहे ना, त्याच्यामध्ये पण आम्हाला एक सबमिशन होतं, तर मी ते मुंडले साहेबांचा सल्ला घेऊन आम्ही ते एक सबमिशन केलं. अच्छा अच्छा अच्छा. बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये फिरलो आणि आता प्रशासन. म्हणजे एकूण तो त्या डिपार्टमेंटचा जो अनुभव आहे तुमचा खरोखर चांगला आहे. नक्कीच नक्कीच. हा. आणि त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून किंवा त्या विभागाच्या माध्यमातून तिथल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक चांगली गोष्टी शिकलात. यस. बरं, तुम्हाला काय वाटतंय नवी मुंबई महानगरपालिका मध्ये सेवेत असताना तुमच्या काही गोष्टी राहिल्यात का? तुम्हाला करायच्या काही गोष्टी राहिल्यात का? किंवा संस्थेसाठी तुम्ही काय करू शकता, काय करायला पाहिजे होतं, जे येणाऱ्या लोकांनी तुमचा अनुभव किंवा तुमची ते ओढतील चांगल्या गोष्टीची काय बाकी राहिले का तुमच्याकडनं? दोन्ही गोष्टी सांगेन की ऍक्च्युली महापालिका हे शासन संस्था असल्यामुळे स्टाफ ट्रेंड असावा. येस येस. म्हणजे दर 3-4 वर्षानंतर दर 3-4 वर्ष कशा दर 2 वर्षांनी ना ट्रेनिंग ठेवणं गरजेचं आहे. Yes. सगळ्या स्टाफला. हो. एक आणखीन स्टाफचं पोस्टिंग पण आहे ना, हे रोटेटिंग असायला पाहिजे. येस येस. म्हणजे दर 3 वर्षांनी 5 वर्षांनी बदलाव व्हायला पाहिजे. की ज्याच्यामुळे काय होतं की सगळ्या स्टाफला सगळं महापालिका माहीत होते
आणखी कसं आहे की मध्ये काही शिथिलता आल्यामुळे भरती न झाल्यामुळे आज वरच्या केडरला हे नाही आहे, अधिकारी नाही आहे. हा. आता हे जे खालचे लोक वरती जातील, जेव्हा ते वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करून जातील तेव्हा ते बऱ्यापैकी मास्टर्स असतात. मास्टर. येस. त्याच्यामुळे एक तर स्टाफची रोटेशन असणं गरजेचं आहे आणि त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. येस येस येस, बरोबर बरोबर. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपले विचार इथं मांडलेत. बरं, त्यानंतर तुम्ही इथे प्रशासन विभागात आलात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होऊन आज इथे प्रशासन विभागामध्ये तुम्ही शेवट करत आहात. बरं, ह्या विभागामध्ये आल्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांचा, इथल्या अधिकाऱ्यांचा तुमच्या प्रती असलेला जो भाव आहे, तो कसा होता? मुळातच माझा स्वभाव थोडासा म्हणजे मिश्किल आणि खेळकर असल्यामुळे हा हा सगळ्यांशी मिळून जुळून घेणं हा. आणि माहित नाही की मी छाप पडून जाते माझ्यापासून. येस येस, नक्कीच नक्कीच नक्कीच. तर स्टाफला जिव्हाळा निर्माणच होतो. आपण त्यांच्याशी बोलून थोडंसं बोललो तर तो जिव्हाळा निर्माणच होतो. येस. सगळ्यांशी मिळून मिसळून काम करणं. शेवटी आपण घरापेक्षा जास्त ऑफिसमध्ये कार्यालय करतो आणि आपलं कसं ऑफिसचं टायमिंग असतं 5:15 ते 6:15, त्या वेळातच ते काम करायचं असतं. तर त्यावेळेला जर आपण एकमेकांशी जुळवून घेतलं नाही तर मग आपण काम कसं करणार? Yes. काम करण्यासाठी आपल्याला आपल्या हाताखालचा स्टाफ आपल्या बरोबर असणं गरजेचं असतं. हा, आणि त्यासाठी अधिकाऱ्याने पण स्टाफच्या बरोबर मिळून मिसळून राहायला पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. खूप छान पद्धतीने आपले विचार आपण लोकांच्या समोर साझा करीत आहात. बंधूनो, आए है सो जाएंगे, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बधा जाए जंजीर. बंधूनो, जो येतो तो जातो. हा सृष्टीचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून आज माझा रोमरोम इथे उभा राहिलाय. मला माझं अंग थरथरतंय. परंतु ही गोष्ट नक्कीच होणार आहे की जेव्हा दिवस उजळतो तेव्हा तो मावळतो सुद्धा, रात्र होते. त्याप्रमाणे आज 1994 ला आपले बंधू विलासजी मलुष्टे या सेवेत आले आणि आज 2025 ला 31 जानेवारी 2025 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या मित्रमंडळींकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते नेहमीच असे सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदाने, प्रेमभावाने राहोत आणि सर्वांचा त्यांना आशीर्वाद लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण इथेच थांबूया आणि बंधूंनो, मित्रांनो, एक आवाहन असं करतो की ही मुलाखत जी आहे, ही मुलाखत घेत असताना माझ्याकडून अनवधानाने चूक झाली असेल तर ती क्षमा करावी. आणि या YouTube चॅनलवरती ही मुलाखत जगावेगळा जगताप या YouTube चॅनलवरती असे अनेक प्रकारचे आपण विषय घेऊन येणार आहोत आणि आपल्या समोर सगळ्यांसमोर साझा करणार आहोत. या YouTube चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर मात्र जरूर करा ही नम्र विनंती. मलुष्टे सर, नमस्ते. धन्यवाद.